नमस्कार, मी स्वामी षडाक्षर. आज आपण बघत आहोत प्रिपरेशन इथर तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेत आहोत. प्रिपरेशन मेथड्स ऑफ इथर. आणि पहिली मेथड जी आहे, या पहिल्या मेथडमध्ये आपल्याला अल्कोहोलपासून इथर तयार करायचं आहे. ठीक आहे. रिॲक्शनचं नाव काय? डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. आता मी रिॲक्शनचं नाव लिहितो इथं पहिल्यांदा. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. या मेथडच्या साहाय्यानं या ठिकाणी आपल्याला इथर तयार करायची आहे. ठीक आहे. इथर तयार करण्याची पहिली मेथड, अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे आणि अल्कोहोलपासून आपल्याला इथर मिळवायचं आहे, अशा प्रकारची अभिक्रिया. ठीक आहे. आता पहिला शब्दप्रयोग काय? डिहायड्रेशन. अरे बाबा, डिहायड्रेशन म्हणजे काय? डी या शब्दाचा अर्थ काय होतो? काढून टाकणे. आणि पुढे एक शब्द आहे हायड्रो. हायड्रो म्हणजे काय? वॉटर. म्हणजे काय? वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे आहे ना. डिहायड्रेशन या शब्दाचा अर्थ काय होतो? वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड एज डिहायड्रेशन. आणि म्हणून डिहायड्रेशन या शब्दाचा अर्थ होतो काय? रिमूव्हल ऑफ H2. H2 म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल काढून टाकणे. रिमूव्ह करणे म्हणजे काढून टाकणे. जर एखाद्या रिॲक्शनमध्ये वॉटर मॉलिक्यूल काढून टाकला जात असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? डिहायड्रेशन. ठीक आहे. आता अल्कोहोलचं आपण डिहायड्रेशन करतोय, पण एक लक्षात घ्या, अल्कोहोलचं डिहायड्रेशन करत असताना दोन प्रकारे डिहायड्रेशन होऊ शकतं आणि त्या ठिकाणचा प्रोडक्ट बदलू शकतो. कसं काय बदलतो हे सगळं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. बघा, समजा आपण काय घेतलं, CH3 CH2OH हा कोण आहे? अल्कोहोल आहे. ठीक आहे. आता बघा, दोन वेगवेगळ्या कंडिशन्स फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यावरती प्रोडक्ट डिपेंड आहे. अल्कोहोल घेतला आपण, मग अल्कोहोलचं आपण काय करतोय? डिहायड्रेशन. मग अल्कोहोलचं डिहायड्रेशन करत असताना त्या ठिकाणी टेम्परेचर हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. तुम्ही टेम्परेचर किती घेताय? टेम्परेचर कमी घेताय का जास्त घेताय याच्यावरती तयार होणारा प्रोडक्ट अवलंबून आहे. बघा, अल्कोहोलपासून कोणता प्रोडक्ट तयार होतो हे कशावरती अवलंबून आहे? तुम्ही किती टेम्परेचर घेताय. टेम्परेचर चेंज केलो, प्रोडक्ट बदलतो. समजा तुम्ही घेतलं 413 केल्विन आणि तुम्ही घेतलं डिहायड्रेटिंग एजंट H2SO4 किंवा H3PO4 किंवा H3PO3 जे असेल ते असेल, फॉस्फोरिक ॲसिड. तुम्ही काय घेतलं बघा. आता या ठिकाणी तुम्ही तापमान काय घेतलं? 413 केल्विन. आणि या ठिकाणी घेतला डिहायड्रेटिंग एजंट कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. आणि मग तुम्ही जर 413 घेतला टेम्परेचर तर त्या ठिकाणी काय होतं? इथर तयार होतं. CH3 CH2O CH3. हो का? हा इथर तयार झाला. म्हणजे टेम्परेचर हा फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी 413 केल्विन एवढं टेम्परेचर घेतला तर तुमच्या अल्कोहोलपासून इथर तयार होतो. रिॲक्शन कुठली होते? डिहायड्रेशन. आणि डिहायड्रेशन करण्यासाठी तुम्ही सल्फ्युरिक ॲसिड वापरू शकता किंवा फॉस्फोरिक ॲसिड वापरू शकता. या दोघांपैकी कुठला एक घ्या तुम्ही. कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड हा डिहायड्रेटिंग एजंट आहे किंवा फॉस्फोरिक ॲसिड हा सुद्धा डिहायड्रेटिंग एजंट आहे. याच्यापैकी कुठलाही डिहायड्रेटिंग एजंट तुम्ही घेऊ शकता. समजा 413च्या ऐवजी समजा आपण 443 केल्विन इतकं टेम्परेचर घेतलं तर काय होतं? आणि परत आपण तेच घेतलं H2SO4 आणि H3PO4 तर त्या ठिकाणी तयार होतो अल्कीन CH2 डबल बॉन्ड CH2. ऐका बरं का मी काय सांगतोय. हे बघा, आपण काय घेतलं? अल्कोहोल. अल्कोहोलपासून आपल्याला काय मिळवायचं आहे? इथर. परंतु अल्कोहोलचं तुम्ही जेव्हा डिहायड्रेशन करता, डिहायड्रेशन करण्यासाठी तुम्ही काय वापरता? एक तर कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड वापरता किंवा फॉस्फोरिक ॲसिड वापरता. याच्यापैकी जर कुठलाही डिहायड्रेटिंग एजंट घेतला, परंतु त्या ठिकाणचं टेम्परेचर हे फार महत्त्वाचं फॅक्टर आहे. तुम्ही टेम्परेचर 413 घेतलात तर काय होईल? डिहायड्रेशन. पण त्या ठिकाणचं डिहायड्रेशन होणार आहे एंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन. कसलं? एंटर मॉलिक्युलर. सांगतो अर्थ ह्याचा. आणि इथं तयार होईल. तुम्ही जर 443 केल्विन टेम्परेचर घेतला तर त्या ठिकाणी होणारं डिहायड्रेशन कसलं आहे? एंट्रा मॉलिक्युलर. कसलं? एंट्रा मॉलिक्युलर. आणि त्या ठिकाणचा प्रोडक्ट कुठला आहे? अल्कीन आहे. तर हा एक महत्त्वाचा फरक आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. बाबांनो, अल्कोहोलपासून अल्कोहोलचं डिहायड्रेशन करून आपल्याला
इथर तयार करता येतो, परंतु ही रिॲक्शन करत असताना एक छोटीशी काळजी घ्यायचं की त्या ठिकाणचं टेम्परेचर हे कमी घ्यायचं. आपण जर त्या ठिकाणी 413 केल्विन एवढं टेम्परेचर घेतलं तर त्या ठिकाणी काय होतं, एंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन आणि त्या ठिकाणी तयार होतं इथर. परंतु आपण जर त्या ठिकाणचं टेम्परेचर जास्त घेतलं 443 केल्विन तर त्या ठिकाणी होतं एंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन आणि तयार होतं तुमचा प्रोडक्ट दॅट इज अल्कीन. म्हणून इथर तयार करण्यासाठी आपल्याला कमी टेम्परेचर घ्यावं लागतं. किती घ्यावं लागतं, पुस्तकात सांगितले 413 केल्विन. हे सगळं कसं होतं, काय होतं, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊयात. फक्त एक लक्षात घ्या, अल्कोहोल पासून इथर तयार करत असताना टेम्परेचरची काळजी घ्यायचं. टेम्परेचर घेत असताना 413 केल्विन घ्यायचं. त्याच्यापेक्षा जर जास्त 443 केल्विन इतकं टेम्परेचर घेतलं तर त्या ठिकाणी इथर तयार होणार नाही. इथरच्या ऐवजी वेगळाच प्रोडक्ट तयार होईल आणि दॅट इज नथिंग बट द अल्कीन. मग हे सगळं होतं कसं, आणि दोन प्रकारचं डिहायड्रेशन आहे. एक आहे इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन आणि दुसरं आहे एंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन. 413 घेतलात इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन, तुम्ही 443 घेतलात एंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन आणि त्याप्रमाणे प्रोडक्ट सुद्धा वेगळा येतो, प्रोडक्ट चेंज होतो. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. आणि टेम्परेचर हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. अल्कोहोलपासून कोणता प्रोडक्ट तयार होतो हे सगळं आपल्या समोर आहे. आता हेच रिॲक्शन सविस्तरपणे सांगतो म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, पहा. आता पहिल्यांदा काय करू, आपण इथर तयार करू. आपली मेथड जी आहे इथरची ती पहिल्यांदा आपण घेऊ आणि मग रिॲक्शन कशी होते ते तुम्हाला सांगतो. कळलं का? बघा, जनरल रिॲक्शन घेऊ पहिल्यांदा. ROH अल्कोहोल आहे. ROH अल्कोहोल आहे. किती अल्कोहोल, 2 अल्कोहोल. चला, ह्याची अभिक्रिया केली आपण कोणासोबत, कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड सोबत. हा कोण आहे, डिहायड्रेटिंग एजंट आहे. 413 केल्विन टेम्परेचर घेतलं. बघा, तुम्ही टेम्परेचर किती घेतलंय, 413. एक वाक्य लक्षात घ्या, आपण जर त्या ठिकाणी 413 केल्विन एवढं टेम्परेचर घेतलं तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट जो असतो दॅट इज द इथर. काय होतं हो का, 2 मॉलिक्यूल घेतले आपण, एक मॉलिक्यूल नाही 2. एका मॉलिक्यूलमधला OH आहे का आणि दुसऱ्या मॉलिक्यूलमधला H म्हणजे H2 निघून जातो, संपलं. एका मॉलिक्यूलमधला OH आणि एका मॉलिक्यूलमधला H, OH आणि H2 लिहू इथं, -H2 निघून जातो. कळलं का? म्हणजे डिहायड्रेशन करताना एका मॉलिक्यूलमधला OH आणि एका मॉलिक्यूलमधला H असं जर निघून गेलं, 2 वेगवेगळे मॉलिक्यूल जर त्या ठिकाणी असतील तर अशा प्रकारच्या डिहायड्रेशनला म्हणायचं एंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन. एंट्रा मॉलिक्युलरमध्ये असं होत नाही, एकाच मॉलिक्यूलमधला OH आणि त्याच मॉलिक्यूलमधला H निघून जातो, दॅट इज कॉल्ड एज एंट्रा मॉलिक्युलर. परंतु इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशनमध्ये काय होतं, OH हा एका मॉलिक्यूलमधला, H हा दुसऱ्या मॉलिक्यूलमधला, असे 2 मॉलिक्यूल असतील. आणि जर त्या ठिकाणी 2 मॉलिक्यूल असतील तर अशा प्रकारच्या डिहायड्रेशनला म्हणायचं एंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन. मग उरलं काय, ROR आणि ROR म्हणजे इथर. संपलं. ROR म्हणजेच इथर झालं. हा काय झाला, इथर झालं. काय घेतलं आपण, अल्कोहोल. संपलं. आता एक्झाम्पल बघा, CH3 CH2 OH एक मॉलिक्यूल घेतला, अजून एक घ्या, CH3 CH2 OH. चला, हिट करा कोणासोबत, कॉन्सन्ट्रेट H2SO4 सोबत. H2SO4 कोण आहे, डिहायड्रेटिंग एजंट, डिहायड्रेशनसाठी मदत करणारा. तापमान घ्या 413 केल्विन. आता 413 घेतले की बळगाचं, त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा कोणता आहे, इथर आहे. 413 कमी टेम्परेचरला काय होतं, इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन. एका मॉलिक्यूलमधला OH आणि एका मॉलिक्यूलमधला H आणि OH H2 निघून जातो. झालं. हो का, इथला OH आणि इथला H, हो का, हा H2 निघून गेला, संपलं. आहे का. आणि मग CH3 CH2O CH2 CH3 आणि -H2 लिहितो इथंच. आणि तुमचा आला हा इथर, CH3 CH2O CH2 CH3. झालं, संपलं. म्हणजे 413 केल्विन एवढं आपण जेव्हा टेम्परेचर घेतलं तेव्हा त्या ठिकाणी काय झालं, इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन. इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे. म्हणजे 2 मॉलिक्यूल भाग घेतले, एका मॉलिक्यूलमधला OH, एका मॉलिक्यूलमधला OH H2 निघून गेला. अशा प्रकारचं जर डिहायड्रेशन होत असेल तर अशा प्रकारच्या डिहायड्रेशनला म्हणायचं इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन.
आणि मग इथर तयार झालं. ठीक आहे. आता नेक्स्ट रिॲक्शन, समजा आपण टेम्परेचर वाढवलं, 413 केल्विनपेक्षा जास्त घेतलं, 443 केल्विन घेतलं, रिॲक्शन तीच आहे, पण प्रोडक्ट बदलतो, प्रोडक्ट चेंज होतो. बाबांनो, इथं इथर आला आणि या मेथडनं आपल्याला सिंपल इथर तयार करता येतो. सिंपल म्हणजे दोन्ही आर सेम असतात, दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतात, दोन्ही अल्किल ग्रुप सेम असणं म्हणजे सिंपल. आता बघा इथे कसं बदलते प्रोडक्ट. हो का, CH2 OH आणि H आहे का. काय केलं आपण, तेच घेतलं, कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. काय घेतलं, H2SO4, टेम्परेचर 443 केल्विन, तापमान बदललं. काय होतंय, एकच मॉलिक्यूल येतो, एकाच मॉलिक्यूलमधला OH आणि त्याच मॉलिक्यूलमधला H निघून जातो. अशा प्रकारचं डिहायड्रेशन होत असेल, H आणि OH हे दोघं बी एकाच मॉलिक्यूलमधून निघून जात असतील, तर अशा प्रकारच्या डिहायड्रेशनला म्हणायचं एंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन. कसं, एंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन. कसं, एंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन. हा त्याच्यातला फरक आहे बस. हे तर कसं होतं, एकातलं OH एकातलं एक H, म्हणजे इथं दोन मॉलिक्यूल होते, दोन मॉलिक्यूलपैकी एका मॉलिक्यूलमधला OH दुसऱ्या मॉलिक्यूलमधला H2 निघून जात होतो. अशा प्रकारचं डिहायड्रेशन होत असेल तर अशा प्रकारच्या डिहायड्रेशनला आपण काय म्हटलं, इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन. परंतु एकाच मॉलिक्यूलमधला H आणि OH निघून जात असेल तर अशा प्रकारच्या डिहायड्रेशनला म्हणायचं एंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन. आता बघा तुमच्यासमोर, आता OH ज्या कार्बनला जोडला तो अल्फा, त्याच्या शेजारचा कार्बन बीटा, अल्फावरचा OH निघून जाईल, बीटावरचा H निघून जाईल, H आणि OH -H2O झालं डिहायड्रेशन. त्याच मॉलिक्यूलमधला OH त्याच मॉलिक्यूलमधला H, H आणि OH H2O निघून जातात. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल म्हणजे काय हो, डिहायड्रेशन. काय, डिहायड्रेशन झालं, डिहायड्रेशन इंट्रा मॉलिक्युलर. आणि मग काय होतं, अल्फा आणि बीटाच्या मध्ये डबल बॉन्ड आणि काय झाला प्रोडक्ट, धरू का, CH2 डबल बॉन्ड CH2, याचं नाव आहे इथिलीन. अशा प्रकारे अल्किन तयार झाला आणि हा आहे तुमचा इथिल अल्कोहोल. संपलं. म्हणून या ठिकाणी एक महत्त्वाचं वाक्य आहे, तुम्हाला जर इथर तयार करायचं असेल, अल्कोहोल पासून आपल्याला जर इथर तयार करायचं असेल तर त्या ठिकाणचं टेम्परेचर किती ठेवायचं, 413 केल्विन. आणि त्याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही टेम्परेचर घेतलात तर इथर तयार होण्याच्या ऐवजी काय होतो, अल्किन तयार होतो. लिहिलं पाहिजे अल्किन. हा फरक आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, इंटरमॉलिक्युलर कुठं होतं, इंट्रामॉलिक्युलर कुठं होते. टेम्परेचर किती आहे महत्त्वाचं आहे. 413 एंटरमॉलिक्युलर, 443 एंट्रामॉलिक्युलर, एका ठिकाणी इथर, एका ठिकाणी अल्किन. ओके, तर अशा प्रकारचे प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे आपण जर 413 केल्विन टेम्परेचर घेतलं तर एंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन होतं, इथर तयार होतो. आपण जर 443 केल्विन टेम्परेचर घेतलं तर एंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन होतं आणि अल्किन तयार होतो. तर ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या तुम्ही. जर आपण या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल किंवा टर्शरी अल्कोहोल घेतलो तर त्या ठिकाणी येणारा प्रोडक्ट हा अल्किन येतो. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल वापरायचं नाही कधीच, टर्शरी अल्कोहोल वापरायचं नाही, प्रायमरी अल्कोहोल वापरा. तुम्ही जर सेकंडरी अल्कोहोल किंवा टर्शरी अल्कोहोल वापरला, सेकंडरी अँड टर्शरी, कळलं का, अल्कोहोल तुम्ही जर घेतला तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा कुठला असतो, अल्किन असतो. म्हणून त्या ठिकाणी सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल वापरायचं नाही. सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल फेवर्स द फॉर्मेशन ऑफ अल्किन. हां, हे पण लक्षात घ्या. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, ते पण तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या की आपण त्या ठिकाणी टेम्परेचर घेताना सुद्धा काळजी घ्यायचं. हायर टेम्परेचर घेतला, हायर टेम्परेचर तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट कुठला आहे, अल्किन आहे. म्हणून हायर टेम्परेचर किंवा सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल जर तुम्ही घेतला तर त्या ठिकाणी अल्किन तयार होतं, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या ठिकाणी होणारं जे काही डिहायड्रेशन आहे कसं होतं हे तुमच्यासमोर सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. अशा प्रकारे या ठिकाणी इथर कसं तयार करतात, अल्कोहोलपासून इथर कसं तयार करतात त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर मांडलेली आहे. एवढीच माहिती आपल्या पुस्तकात दिलेली आहे. ही सगळी माहिती आपण थोडक्यात लक्षात घ्यायची आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.